सगळ्यात पहिल्यांदा मित्र, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकृतीची जेव्हा विटंबना झाली परभणीमध्ये, त्याच्यानंतर आताच आमच्या रावेर तालुका किंवा जळगाव जिल्हा या ठिकाणी एक 4-5 गेलेल्या 4-5 दिवसांअगोदरची घटना आहे की कळमोदा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या फळीवरती किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो असलेल्या फळीवरती शेणाचा मारा फेकण्यात आला. अशीच एक घटना गेल्या मागच्या वर्षी 14 एप्रिलच्या वेळेस घडली होती. तेव्हा यावल तालुक्यातल्या दहेगाव या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवरती शेण फेकलं होतं. मी संपूर्ण या लोकांना, ज्यांची विकृत अशी बुद्धिमत्ता आहे ना, यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही शेण फेकलं, तुम्ही त्यांचे पुतळे जाळले, तुम्ही त्यांच्या मूर्त्या फोडल्या, म्हणजे बाबासाहेबांचं अस्तित्व संपणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? तर कधीही संपणार नाही. बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या आणि आमच्यासारख्या हजारो लोकांच्या मनामध्ये विचार बनून आणि कायमच राहतील आणि राहत आलेले. तुम्ही बाबासाहेब आंबेडकर 1000 वर्ष जरी गेले तरी या देशातून, या लोकांच्या मनातून संपवू शकणार नाही. मग हे सगळं घडण्याचं कारण काय? तर मित्रांनो, एक गोष्ट आपल्या संपूर्ण